मुंबई मनपा निवडणुकीत एकत्र लढण्याबाबत उद्धव ठाकरेंशी चर्चा करून शरद पवारांचं मोठं वक्तव्य। मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद असल्याचं नमूद। ठाकरेंच्या शिवसेनेच्या आज 2 महत्त्वाच्या बैठका। दुपारी शिवसेना भवनात जिल्हा आणि संपर्क प्रमुखांसोबत बैठक, तर संध्याकाळी पक्षाच्या आमदारांसोबत डिनर डिप्लोमसी। आज पवार कुटुंबीय एकाच मंचावर येणार। बारामतीत आर्टिफिशियल इंटेलिजन्स संदर्भातील कार्यशाळेचं आयोजन। शरद पवार, अजित पवार, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे आणि योगेंद्र पवार येणार एकत्र। जळगावात कट्टर विरोधक असलेले देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसेंची भेट होणार। एका कार्यक्रमात औपचारिक भेट होणार असल्याची खडसेंची माहिती। हिंदीची सक्ती असू नये, हिंदी शिकणं विद्यार्थ्यांच्या हिताचं, शरद पवारांची भूमिका। पवार म्हणतील तसं म्हणजे पवार काय देव आहेत का? चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर। माजी मंत्री धनंजय मुंडेंना हायकोर्टाचा दणका। करुणा मुंडेंच्या पोटगीतील 50% रक्कम कोर्टात जमा करण्याचे आदेश। घरगुती हिंसाचार प्रकरणी मुंडेंना ठरवलं होतं दोषी। पुण्यात मुसळधार पावसानंतर सध्या जोर कमी। धरण क्षेत्रात मात्र पाऊस सुरूच। खडकवासला धरणातून मुठा नदीत 15,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट जारी। नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ। आजही पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू। 2 दिवसात धरणातील पाणीसाठा वाढला। पालघर, रायगड, रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा। जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट, तर मुंबईत मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज। संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा आज पुण्यात संगम। दोन्ही पालख्या संगमवाडी पुलाजवळ एकत्र येणार।